सर्वांचा आवडता वीकेंडचा बेत। आता घरच्या घरी विकतचा कोणताही तंदूर मसाला न वापरता घरातलेच मोजके साहित्य वापरून हॉटेलपेक्षाही भारी चवीला मस्त चमचमीत रसरशीत चिकन टिक्काची रेसिपी आज मी इथं तुमच्यासोबत शेअर करत आहे। भट्टीत भाजल्याने खायला चमचमीत आणि पौष्टिक सुद्धा आहे। नमस्कार, मी रुपाली तुमचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत करत आहे। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। यामध्ये मी घालत आहे पाव चमचा हळद आणि त्याचसोबत 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि 1 टेबलस्पून मीठ। हे आपण चिकनला व्यवस्थित चोळून घेऊयात। त्यानंतर हळद मीठ लावलेलं चिकन आपण साईडला ठेवूयात आणि आपण आता मॅरिनेशनचा मसाला बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे या भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेत आहे। यामध्ये 2 टीस्पून रेड चिली पावडर घालूयात। एकत्र हे मिक्स करूयात। अर्धा वाटी दही मी फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं, तर ते बांधलेलं दही आपण आता यामध्ये घालणार आहोत। यामध्ये मी काही मसाले घालत आहे। तर 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून धने पावडर मी यामध्ये घातली आहे। त्याचसोबत इथं काही कसुरी मेथी मी अशी हातावर चोळून यामध्ये घालणार आहे। कसुरी मेथी घातल्यानंतर आपण यामध्ये 1/2 टीस्पून जिरे पावडर आणि 1/2 टीस्पून चाट मसाला आपण यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर 1 टीस्पून घरगुती मसाला मी यामध्ये घालत आहे आणि अर्धा टेबलस्पून मीठ। घरगुती मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसालाही इथं यूज करू शकता। हे एकत्र आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथं हा मॅरिनेशनचा मसाला आपला तयार आहे। तुम्ही कोणत्याही व्हेज नॉन व्हेज रेसिपीसाठी इथं यूज करू शकता। यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन आपण घालूयात आणि हा मसाला चिकनला छान असा एकत्र व्यवस्थित कोट करून घेऊयात। मसाल्यामध्ये जितकं जास्ती वेळ हे चिकन मुरेल तितकं टेस्टी चिकन टिक्का लागेल। तुमचा जर संध्याकाळचा चिकन बार्बिक्यूचा प्लॅन असेल तर सकाळी ही प्रोसेस कंप्लीट करायची। व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये कमीत कमी 4 ते 5 तास हे चिकन मसाल्यामध्ये मुरण्यासाठी ठेवायचं। तर संध्याकाळी हा चिकन टिक्का मी भट्टीवर बनवत आहे। तर भांडं फ्रीजमधून बाहेर काढलं आहे आणि हा मसाला चिकनला मी पुन्हा एकदा असा एकत्र लावून घेत आहे। त्यानंतर इथं हे जे आयर्न रॉड्स आहेत ह्याला तेल लावून घेतलं आहे। आता एक चिकनचं पीस आपण ह्या रॉडमध्ये घालून घेऊयात। तर एका रॉडमध्ये मी 4 ते 5 चिकन पीसेस ठेवले आहेत। खूप गच्च असं हे रॉड आपल्याला भरून घ्यायचं नाहीये। खूप मस्त असा मसाल्याचा वास इथे येत आहे। माझ्याकडे टोटल 4 रॉड्स होते, तर 4ही रॉडला मी असे चिकन पीसेस इथं लावून घेतले आहेत। तर इथे या भट्टीमध्ये कोळसा मस्त असा पेटवून घेतला होता आणि छान विस्तू इथं झाला आहे। आपण आता चिकन लावलेले रॉड्स इथं ठेवून घेऊयात। तर एका वेळेस मी 3 रॉड इथं ठेवत आहे। तर इथं या भट्टीवर चिकन भाजताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हे चिकन आगेवर आपल्याला भाजायचं नाहीये, तर विस्तूवर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। या विस्तूवरच हे चिकन मस्त पटकन आणि छान भाजलं जातं। तुम्ही आगेवर हे चिकन शिजवायला जाल तर ते करपेल आणि कडक बनेल। चिकन थोडं भाजत आलं आणि ड्राय वाटू लागलं की त्यावर ब्रशनी मस्त असं बटर लावून घ्यायचं। सगळ्या बाजूनी चिकन एकसारखं मस्त असं आपण भाजून घेणार आहोत। हॉटेलसारखं चिकन टिक्का किंवा चिकन तंदूर असं या भट्टीवर बनवणं खूपच सोपी प्रोसेस आहे। खूप जास्ती कोळसाही त्याला लागत नाही। थोडंसं तूप कोळशावर टाकलं की पटकन ते पेट घेतं आणि असा मस्त विस्तू तयार होतो। वीकेंडला मस्त बार्बिक्यूचा प्लॅन घरच्या घरी आपण आखू शकतो। तर इथं हे चिकन आता शिजलं आहे। आपण आता या रॉडचं चिकन इथं या प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथं फॉकनी मी एक पीस इथं या प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर तुम्ही आता इथं पाहिलं चिकनचं पीस किती पटकन असा तुटला। तर इथं हे चिकन व्यवस्थित असं शिजलंय असं दिसतंय। आपण आता सर्व पीसेस इथं या रॉडचे ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर वेगळं इथं पीसेस चेक करायची गरज नाही। तुम्ही पाहताय व्यवस्थित असं हे शिजलं आहे, बिलकुल कच्चं राहिलं नाहीये आणि मेन म्हणजे थंड झाल्यावर हे बिलकुल कडक बनत नाही। तर राहिलेले पीसेस मस्त असे भट्टीवर आपण भाजून घेऊयात। अगदी 7-8 मिनिटात हे पटकन असे शिजले जातात। चिकन टिक्का घरात तर सर्वांनाच आवडतो, पण हे चिकन गॅसवर डिरेक्टली भाजणं आरोग्यासाठी चांगलं नाही। म्हणून आवर्जून आम्ही ही भट्टी बाजारातनं विकत घेतली आणि पुरेपूर असा याचा वापर होत आहे। तर अशा पद्धतीने चिकन टिक्का तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।